नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। राम कृष्ण हरि हरि जय जय राम। जय जय राम जय जय राम जय जय राम। राम कृष्ण हरे जय जय हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी रे गोकुल संकट हारी रे हरि रे हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम। नवनीत सम नवनीत प्रिय नवनीत सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी नवल विनोद विहारी हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि हरि जय जय राम। दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि हरि जय जय राम। शरणागत दीनाचरणी ने रे शरणागत दीना दीना गम पनी सागम निसागम ग ग ग ग रे 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 साग साम ग ग म पनी
म पनि ग म प ग म पनि म पनि नि 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 सा सा नि ध प म ग म पनि सा सा नि ध प म ग म पनि सा सा नि ध प म ग म प म ग रे सा नि सा ग म ग म प म पनि प नि सा शरणागत दीन चरणी ने करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर 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 तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय पुंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ कई बारी हनुमान अमुचा कई बारी हनुमान कई बारी हनुमान अमुचा कई बारी हनुमान पाठी असता तो जग जेठी पाठी असता तो जग जेठी
बरकडकाय गुमान आमोचा बरकडकाय गुमान आमोचा कैवारी हनुमान कैवारी हनुमान आमोचा कैवारी हनुमान दासा रक्षिल हाची भरोसा दासा दासा रक्षिल हाची भरोसा दासाचा अभिमान हा दासांचा अभिमान हा दासांचा अभिमान हा दासांचा अभिमान कैवारी हनुमान कैवारी हनुमान आमोचा कैवारी हनुमान हनुमान कैवारी हनुमान आमोचा कैवारी 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 हनुमान महारुद्र हनुमान की समर्थ रामदास स्वामींनी भीमरूपी स्तोत्रामध्ये हनुमंतांचं वर्णन करताना भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी याच्या नंतर जो शब्द वापरलाय त्यासाठी आपण आज चिंतन करणार होतो धूर्त धूर्त वैष्णव गायका वैष्णव शब्द आपण काल पाहिला तो चटकन समजू शकतो आज जय जय राम कृष्ण हरीची चाल थोडी बदलली कारण होतं कसं नमन तेच असल्यामुळे आणि शब्दही तेच असल्यामुळे चालही जर तीच ठेवली मग कंटाळा येऊ लागतो किंवा लोकांचा गैरसमज वाढू लागतो की बुवांना बहुतेक एवढं एकच येत आहे इतर सुद्धा राग येतात संतापा व्यतिरिक्त असा तो एक फायदा असतो जर नमन चालू असताना कोणी चुकून विचारलंच काय गातायत तर तो प्रश्न माझ्यापर्यंत येऊ देऊ नका तुम्हीच त्यांना सांगा की हे जे गातायत याला नमन म्हणतात आणि हे गोपाल कृष्णाचं भगवान विष्णूंच्या रूपाचं स्मरण असतं त्याला वंदन असतं महाविष्णूंचं सर्व भारतवर्षामधलं लोकप्रिय नाम रामकृष्ण हरी तोच राम तोच कृष्ण आणि तोच हरी त्यामुळे जय जय रामकृष्ण हरी हे पालुपद मग तो कसा गोवर्धनधर गोवर्धन पर्वत धारण करणारा गो पालनरत गायींच्या पालनामध्ये रत असणारा गोकुल संकटहारी गोकुळाचं संकट हरण करणारा कोण रामकृष्ण हरी नव म्हणजे नवीन निरद म्हणजे ढग निरद म्हणजे ढग कसा काय नीर म्हणजे पाणी द म्हणजे देणारा जो पाणी देतो तो ढग नवीन ढगासारखा म्हणजे सावळ्या रंगाचा नव नीरद सम ज्याला लोणी आवडतं नवनीत प्रिय आणि महाखट्याळ आणि मिश्किल नवल विनोद विहारी असा कोण जय जय रामकृष्ण हरी
तेव्हा शब्द तेच तेच परत येत असल्यामुळे रोज जरा चाल बदलली म्हणजे बरी वाटते. शरणागत दीना चरणी नेई. जो दीन शरणागत होऊन येतो त्याला आपल्या चरणाशी तो नेतो. इथे एक मजा आहे बरं का. शरणागत हा शब्द एक संध आहे. जर गाण्याच्या सोयीसाठी त्याला तोडला तर त्याचा अर्थ पूर्ण वेगळा होऊ शकतो. शरणागत असलेला दीन यातला शरणा जर काढून घेतला आणि गतदीना असं म्हटलं तर नुसत्या गतदीना या शब्दाचा अर्थ मेलेला दीन असा होतो. गत होणे म्हणजे दिवंगत होणे या अर्थी आपण तो शब्द वापरतो. गतस्मृती म्हणजे गेलेल्या स्मृती, मागच्या स्मृती. त्यामुळे शरणागत दीन गतदीन गतदीन. आता काय करावं या गतदीनाचं. काही वेळेला गाण्याच्या ओघामध्ये असा अर्थाचा विरुद्धार्थ तयार होतो. गुणगायी न आवडी. काय अभंग आहे. गुण गातोय पण आवडत नाहीयेत मला ते. गुणगायी न आवडी न आवडी. परत ते शिक्कामोर्तब करायचं. मग शेवटी भजन झाल्यावर आपल्यालाच सांगावं लागतं. हे जरा सांभाळून म्हटलं तर बरोबर. गुणगायीन आवडी. चालेल ना असं जरा गायलं तर. सारखं न आवडी का ऐकवताय. तसं गाण्यामध्ये विविधता करण्यासाठी हा शब्द वापरतो आपण. चला, नमनाचा विषय संपला. उद्या आणखीन राग वेगळा असेल पण शब्द हेच असणार आहेत. त्यामुळे उद्या नवीन आलेल्या माणसांनी जर म्हटलं हे काय तर म्हणायचं वेगळ्या रागात कृष्ण नमन, इतकंच. हनुमंतांचं स्मरण आपण करतो आहोत. कीर्तन प्रवचनाचा हाच तर एक लाभ असतो की मुळातून ग्रंथ वाचायला आपल्याला तसा वेळ होत नाही. त्या ग्रंथामध्ये तपशिलाने त्या देवतेचं जे वर्णन आहे ते या निमित्तानं अनायासे ऐकायला मिळतं. धूर्त हा शब्द आपण दुर्दैवाने वाईटासाठी वापरतो, पण धूर्तपणा हा एक गुण आहे. तो वाईटासाठी वापरला तर दुर्गुण आहे, चांगल्यासाठी वापरला तर हा सद्गुणच आहे. किंबहुना सद्गुण आणि दुर्गुण याच्यामध्ये असणारा हा गुण आहे. कशासाठी वापराल त्याच्या पारड्यात तो पडेल. धूर्त या शब्दाचा अर्थ इतकाच इथे अभिप्रेत आहे. आपली फारशी माहिती समोरच्याला न देता समोरच्याची सर्व माहिती काढून घेणे आणि त्याच्यावर उपाय करणे, ही धूर्तता. आणि हे देवाच्या भक्ताला आलं पाहिजे असं या चरित्रावरनं वाटतं. नाही तर साधारणतः देवभक्त म्हणजे बावळट अशी एक मनामध्ये व्याख्याच बसली आहे. अगदी भोळा भावडा हो, कोणी यावं कोणी फसवावं, बिचाऱ्याला कळतही नाही इतका भक्त होतो. तो वाल्मिकी म्हणतात असा काही आमचा मारुती भक्त नाही, तो महाधूर्त आहे. तू काय फसवशील रे बाबा त्याला. त्याच्या वर चलाकी हनुमंतांकडे आहे. म्हणून ते विद्यावान गुणी अतिचातुर आहेत. खरं म्हणाल तर हनुमंतांची आणि रामांची रामायणात भेट झाली ती कधी, खूप उशिरा झाली, खूप उशिरा. आता हनुमान चित्रपट चालला पाहिजे आणि रामाना मारुतीला इतक्या उशिरा एकत्र आणून उपयोग नाही. म्हणून मग सिनेमामध्ये बालपणीच मारुती आणि शंकर एका वानराचं आणि वानर सांभाळणाऱ्याचं रूप घेऊन अयोध्येत जातात, रामासमोर वानराचा खेळ करतात वगैरे सिनेमा दाखवलेला आहे, ॲनिमेशन.
काही ठिकाणी थोडा कल्पनाविलास अशा कलांमध्ये मान्य करावा लागतो. जोपर्यंत तो बाधा देत नाही तोपर्यंत हे मान्य करायला हरकत नाही. ती एक छान गोष्ट आहे असं समजूया, पण ही मूळ रामायणामध्ये कुठेही आलेली नाही. रामांचा जन्म झाला, त्यानंतर वसिष्ठांच्या गुरुकुलामध्ये त्यांचं शिक्षण झालं. नंतर विश्वामित्रांबरोबर ते सिद्धाश्रमामध्ये गेले. तिथे त्राटिकासचे संहार करून त्यांनी यज्ञाचं रक्षण केलं. त्यानंतर जनकाकडे गेले, मग धनुर्भंग झाला, मग सीता स्वयंवर झालं. हे झाल्यानंतर ते परत अयोध्येकडे आले. मग त्यांचा राज्याभिषेक व्हायची घोषणा झाली. मग कैकेयी रुसली, त्यांना वनवासात जावं लागलं. वनवासात गेल्यानंतर बराच काळ ऋषीमुनींच्या आश्रमातून त्यांचा सुखाचा चालला. पण होता होता ते दंडकारण्यापर्यंत आले. तिथे शूर्पणखा नावाच्या राक्षसी त्याच्यावर मोहित झाली. तिला नकार दिल्यामुळे ती चिडली. तिनं त्याचे भाऊ रावणाला सीतेला पळवण्यासाठी प्रवृत्त केला. सीता पळवली गेली. त्या सगळ्या प्रकरणामध्ये रावणाशी युद्ध करताना जटायू नावाच्या पक्षाचं मरण झालं, युद्ध झालं. तेव्हा रामचंद्रांनी पुन्हा शोध घेत असताना त्या जटायूला विचारलं, कुठे सीता? तेव्हा जटायूने सांगितलं, तिला रावणाने नेलं आहे आणि रावणाशी लढून जर तुला बायको मिळवायची असेल तर तुला मदत करणारा एकच महात्मा या पृथ्वीवर आहे, तो म्हणजे सुग्रीव. तो मतंग ऋषींच्या आश्रमा शेजारच्या पर्वतावर असेल, तो तिथे तुला भेटेल. अशी जटायूकडून माहिती घेऊन राम आणि लक्ष्मण दक्षिणेकडे निघाले आहेत. एवढं रामायण झाल्यावर राम मारुती भेट आहे. दोघं लहानपणापासून एकत्रच होते असं राम मारुती चरित्र नाही. आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगा कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम आणि त्याच्यानंतरचा भाग सुग्रीव संभाषण. किष्किंधा हे त्या वानरांच्या राज्याचं नाव आहे. ताबल्याचा बोल असल्यासारखं वाटतं. किष्किंधा, धा धिन धिंधा नंतर असावा हा किष्किंधा. याचा राजा आहे महाबली, पण वाली. वालीचं सामर्थ्य काय महाप्रचंड असेल कल्पना करा. साधारणतः वाली आणि सुग्रीव कसे दिसत असावेत याचा अंदाज घ्यायचा असेल तर दूरदर्शनवरचा WWF हा एकच चॅनेल पुरेसा आहे. त्यामध्ये जे सगळं स्वरूप आहे हे सगळे वाली, सुग्रीव, अंगद, जांबुवंत. साधारणतः मिनिमम उंची 7 फूट सगळ्यांची, त्याच्या वर पुढं मोजायचं. आणि मिठी मारला तरी हा माणूस संपायचा नाही, इतका देह. ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपात तळू. असे जे कोणी शक्तिवान असतील त्यांना आपले मित्र करायचे आणि आपल्याचा धोका कमी करायचा, हे रावणाचं राज्यातलं सूत्र आहे. म्हणून अशा शक्तिवंतांच्या शोधासाठी नेहमी रावण आकाश मार्गाने फिरायचा. त्यांनी या वालीला बघितला, कोणीतरी नदीमध्ये उभा आहे. शरीर यष्टीवरनच कळतंय काय प्रकरण आहे ते. बघू तर काय ताकद आहे. इथे वाली संध्यावंदन करत उभा होता असं वर्णन आहे. म्हणजे पुन्हा एकदा रामायणामधले वानर हे वानर जमातीचे पण लोकच असले पाहिजेत यात संशय नाही, कारण ती माणसं असायला हवीत. त्यांच्या जमातीचं नाव वानर आहे. अन्यथा वानर नावाच्या पशुला स्वरयंत्र नाही. त्यामुळे वानराला कितीही शिकवलं तरी तो बुद्धीची कामं करू शकेल, पण त्याला मानवी शब्दांचा उच्चार कधीच करता येत नाही. आजतागायत एवढे प्रयोग झाले. वानराने माणसांसारखी कामं केली असतील, वेगवेगळ्या प्रयोगानंतर माणसांनी वानरासारखं वागून दाखवलं असेल, पण इतक्या वर्षांच्या अथक परिश्रमानंतर कोणत्याही पशुला मानवी शब्दांच्या उच्चाराचं सामर्थ्य नाही. ही भाषा अनेक तऱ्हेचे उच्चार. मुळात माकडाला स्वतःचं घर बांधता येत नाही, इथे वानरांचं स्वतःचं साम्राज्य आहे.
वाडे आहेत, वास्तुशास्त्र आहे, त्याच्याप्रमाणे काम करणारे सगळे कर्मकारी आहेत, सोनं कुठलं दगड कुठला यातला फरक समजणारी आहेत. यांना आता वानर म्हणायचं म्हणजे अवघड आहे. त्यांची कुटुंब संस्था आहे, स्वतःची एक राज्यघटना आहे. यांना वानर जमाती व्यतिरिक्त भारतामध्ये बोललेल्या अनेक भाषांचं ज्ञान आहे. मारुतीरायांच्या वडिलांचं वर्णन करताना सुद्धा रामायणात असं वर्णन केलंय की त्यांनी 3 वेदांचं अध्ययन केलंय. ऋग, यजुः, साम. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांचं अध्ययन करणारे. इतकं सगळं माकडाकडनं जर होणं शक्य असेल तर ते पशु होते, आपण मान्य करू. पण आजपर्यंत काय आहे, सगळ्या शिक्षकांनी त्या डार्विनला वेठीला धरलाय. मनुष्य हा माकडापासून झाला आहे. पण इतिहासामध्ये डार्विनचा सिद्धांत डार्विनच्याच मुलांनी खोडला, तो यांच्या कानापर्यंत पोचलाच नाहीये. डार्विनच्या मुलांनीच याच्या पुढचं संशोधन मांडलं की माझे वडील असं असं म्हणत होते, पण मला माझ्या अभ्यासावरनं वाटतं की असं शक्य नाही. आदिमानव हा माकडासारखा राहत असेल, पण तो वानर आहे याच्यावर माझा विश्वास बसू शकत नाही. कारण ही सगळी देहरचना स्वरयंत्राची आणि काही काही विशिष्ट ऑर्गन्स हे माणसासारखेच असावे लागतात. हे पशुवर संस्कार करून विकसित नाही करतायत. पशुच्या विकासाला निश्चितपणे एक सीमारेषा आहे. याच्या पलीकडे तुम्ही कितीही संस्कार केलात तरी याच्यात बदल होणं शक्य नाही. तेव्हा तो वानरासारखा असेल. त्यांनी सिद्धांत मांडला होता सेल्स नेव्हर चेंज, पेशी बदलत नाहीत कुठल्याही जीवाच्या. मगर अशा जमातीचं कोणी असेल तर याचा 2 लाख वर्षापूर्वीचा पूर्वज हाही मगरच असेल. त्या काळाप्रमाणे तो लहान मोठा असू शकेल, पण तो मगरच असला पाहिजे, तरच वंश त्याचा येईल. म्हणले मग बुवा ते ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून हा चमत्काराचा विषय आहे आणि हे आपण विज्ञान सांगतो. विज्ञानाचे नियम सगळे अभ्यासत असताना एखाद्या वेळेला झालेल्या चमत्काराचा विचार तिथे करायचा नसतो. सार्वत्रिक 99% किंवा 99.99 काय होतं. आजपर्यंत सर्कशीमध्ये वानरांकडनं कितीही खेळ करून घेतले, वानर उच्चार करू शकतं का? मुळात त्याला कोणत्याही सामान्य भाषेचाही उच्चार येत नाही. तर वेदांचं व्याकरण ज्ञान आणि त्याच्याबरोबर असणारा संध्यावंदनातला उच्चार हे कुठल्या पशुकडून शक्य असेल असं वाटत नाही. वाली संध्यावंदन करतोय आणि त्यांनी अर्घ्य देण्यासाठी असं ओंजळीत पाणी घेतलंय. गायत्रीचं पुरस्चरण आहे वालीचं, आणि तो गायत्री मंत्र म्हणताना असा हात वर घेतलाय. रावण हा तसा बलिष्ठ राक्षस पण थोडा पोरकट पण होता. संध्या होईपर्यंत थांबावं आणि वालीबरोबर कुस्ती करून बघावं एकमेकाची ताकद काय आहे हे त्याच्या डोक्यात नाही आलं. त्याने पोरकटपणा करून तो मागं उभा राहिला आणि वालीच्या बगलीत गुदगुल्या गेल्या. हे मारामारी करण्याची किती बालिश पद्धत आहे. बालिश म्हणण्यापेक्षा आता ही वालिश पद्धत आहे. पण रावणाचं मुकुट घातलेलं डोकं सुद्धा वालीच्या खांद्यापर्यंत आहे. ह्याच्यातनं वालीची उंची कळेल काय असेल. वालीच्या लक्षात आलं मागणं कोणीतरी चावटपणा करत आहे. त्याने परत पाणी घेतलं, हात वर केले. रावणानं पुन्हा गुदगुल्या करण्यासाठी हात तिथे ठेवले. कपटीशीचे त्याला पकडला. रावणासारख्या योद्ध्याला हात सोडवून घेता आले नाहीत. आपण वालीच्या शक्तीची कल्पना करू शकता. ज्या रावणाला बघून इंद्रचंद्रादी स्वर्गातले देवही युद्ध करताना भयभीत होतात, त्या रावणाला युद्ध लांब राहिलं, अडकलेले हात सोडवून नाही घेता आले. ही ताकद वालीची आहे. बरं तो त्याच्यावर थांबला नाही. त्याने पाण्यात बसायला सुरुवात केली की ते आधी मरणार आहे, पण तो बुटका आहे. अख्खं डोकं पाण्यात गेलं रावणाचं. याचं डोकं वर आहे
आता मनुष्य तडफडताना दसपट ताकद लावतो, पण ही मुख्य ताकदीच्या दसपट ताकद लावूनही रावणाला काही करता आलं नाही. हे वालीचं सामर्थ्य. आणि तो तडफड 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 तडफडून शेवटी ओरडला, रडला, तेव्हा त्याला बाहेर काढला वालीनं. काय वेडेपण आहे. नाही, तुमच्यासारखा शक्तिवान मित्र मिळवावा म्हणून मी फिरत होतो. अशी परिस्थिती मित्र मिळवायची. पण का होईना त्या दोघांचे सूर जमले. कारण रावणाचं सगळं प्रकरण ऐकताना वालीला कुठेतरी मनात समाधान होतं, हाही राजा आहे, हाही बलवान आहे, आणि हाही माझ्यासारखाच हुकुमशहा आहे. रावणाने भावाला हाकलला, मी पण भावाला हाकलायची इच्छा करणार आहे. रावणाने बापाला हाकलला, मी पण तसाच डोक्याचा आहे. रावणाने बऱ्याच बायका पळवल्या, माझ्या पण डोक्यात ते नाही असं नाही. मैत्री करायला कसा समसुखदुःखेषु माणूस पाहिजे. आणि रावणाची आणि वालीची मैत्री झाली, आणि वालीनं खरंच आपला धाकटा भाऊ सुग्रीव याला आपल्या राज्यातनं काढून टाकला, अक्षरशः हाकलून लावला. वाली हा मुळात स्वतःच्या सामर्थ्याने पूर्वी ऋषीमुनींना त्रास देणाराच होता. तो विद्यावान होता, तो वेदशास्त्र संपन्नही होता, पण तरी सुद्धा आपण अन्यायाने वागलं तर अन्यायाशी युद्ध करण्याची प्रेरणा नेहमी ऋषींच्या आश्रमात मिळते. अशा ऋषींना आपण आपल्या दडपणाखाली ठेवलं पाहिजे, इतकं वाली ओळखतो. म्हणून तो ऋषींवर दडपण आणण्यासाठी दहशतवाद उभा करत होता, आणि त्याला त्यामुळे ऋषींनीच शाप दिला. वाली, बाकी सगळ्या जगात तुझा पराक्रम चालेल, पण लक्षात ठेव, मुनींच्या प्रभावित क्षेत्रात पाऊल जरी टाकलंस तरी युद्ध न करता तुझं भस्म होईल, लक्षात ठेव. आणि या शापाला वाली घाबरत असे म्हणजे ऋषींचं सामर्थ्य काय लक्षात घ्या. रावण वालीला घाबरतो आणि वाली ऋषींना घाबरतो. आणि म्हणून सुग्रीवाला जो बाहेर काढला होता, तो सुग्रीव या ऋषींच्या आश्रमामध्ये आश्रय घेऊन होता. मतंग ऋषींच्या आश्रमाच्या परिसरात ऋष्यमुख पर्वत, त्या पर्वतावर हा बसला होता, पंपा सरोवराच्या शेजारी. या सुग्रीवाचे हे सगळे परममित्र आहेत. हनुमान, नळ, नीळ, जांबुवंत. काही लोकांना वाटतं काय नाव आहेत बुवा, काय नाव, ही नावं आज सुद्धा आहेत. जांबुवंतराव धोटे आत्तापर्यंत होते. नाव काय फार अपरिचित वगैरे नाही घेत. नील नाव आजही आहे अनेक ठिकाणी. नल दमयंती स्वयंवरामध्ये नल हे नाव येऊन गेले आपल्याकडे. हनुमंत सहसा कोणी ठेवत नाहीत. पाळण्यात नाव ठेवता येत नाही, जरा पुढे तब्येत बघू काय होणार आहे. हो, नाही तर दृश्य सुदाम्याचं नाव हनुमंतराव म्हणजे सगळी पंचायत होऊन बसते, तो उपहासाचा विषय होऊन बसतो. तसं होऊ नये यासाठी आपलं हनुमंत ही नंतरच पदवी दिलेली बरी, असं असायचं. या ठिकाणी एक छोट विश्लेषण आवश्यक आहे. ज्यांना माहिती आहे त्यांना कल्पना आहे. पण वालीनं आपल्या भावाला काढून टाकला, याचं कारण काय झालं ते एखाद्या मिनिटात कळायला पाहिजे. दुंदुभी नावाचा राक्षस किष्किंधा राज्याची अभिलाषा करून आला होता, आणि त्यांनी वालीला पुकारला, ये युद्धाला, तुला संपवतो आणि राज्य घेतो. पण वाली समोर उभा राहिल्यावर दुंदुभीला कळलं युद्ध शक्य नाही. मला उगाचच कोणीतरी सांगितलं होतं याच्याशी मारामारी करता येते म्हणून. छे, याने धडक मारली तरी मरीन. हा काय मनुष्य आहे का? दुंदुभीनं न लढता पळायला सुरुवात केली. वालीची कल्पना करा काय आहे तो. वालीच्या मागं सुग्रीव आला. वाली म्हणाला, सुग्रीवा तू काय येतोयस? अहो शेवटी राक्षस आहे दादा तो. मग तो समजा मायावी रूप घेऊन त्यांनी काही केलं तर तुमच्या मदतीला पाहिजे ना धाकटा भाऊ, म्हणून येतो. आला. नेमका दुंदुभी एका गुहेत शिरला.
वालीनं गुहेत शिरताना सुग्रीवाला दारात उभा केला. सुग्रीवा, एखाद्या वेळेला गुहेला 2 असे वाटा असू शकतात. मी इकडून गेलो तिकडून परत गोल फिरून याच वाटेनं तो बाहेर येईल. मार्गात तू अडवून ठेव. वाली आतमध्ये गेला. दुंदुभी आधीच इतका घाबरला होता. ते कोपऱ्यात पकडलेलं मांजर असतं तसं तुला धरला त्याने. पण दुंदुभीनं वेडेपणा असा केला, त्यांनी युद्धाच्या भरात सगळे वालीचे अलंकार काढले आणि खाली फेकले. वालीच्या प्रत्येक बुक्कीसरशी त्याच्या अंगातलं रक्त निघायचं आणि तो मारायला गेला की तसं वालीला काहीच करू शकत नसायचं. तो हातातल्या अंगठ्याच ओढून काढायचा. योद्धा आहेस का लुटारू आहेसले का? युद्ध करणं काहीतरी. त्या अंगठ्या काय काढून घेते, हार काय तोडते, गळ्यातला मुकुटच काढून खाली फेकला त्यांनी. गडबड झाली अशी. गुहेच्या बाहेर रक्ताचे पाट वाहू लागले आणि त्या रक्ताबरोबर वालीचे दागिने वाहत आले. सुग्रीवाची कल्पना झाली की वाली मारला गेला. बहुतेक राक्षस मायावी आहे. वाली सारख्याला सुद्धा त्यांनी मारला असेल तर माझा काय निभाव लागणार. म्हणून आता या दुंदुभीला बाहेर यायलाच नको. म्हणून ती गुहा कायमची बंद व्हावी असा दगड लावून ठेवला. सुग्रीव नगरीला जातो तोपर्यंत वाली आत गुद मारला. वारा याचा का बंद होतोय? त्याने तो दगड बघितला. लाथेनं दगडाचं चूर्ण केलं. हो, वालीच्या सामर्थ्यासाठी हे तपशील महत्वाचे आहेत. लाथेनं दगड बाजूला केला नव्हे, लाथेनं दगडाचं चूर्ण केलं आणि नगरीमध्ये आला. म्हणू लागला, सुग्रीवा, मला तिथे परस्पर ठार मारून राज्य गेळायचा तुझा बेत होता. सुग्रीव म्हणतोय, नाही दादा, मी तुझ्या मदतीला आलो होतो. त्या रक्तावरून मला वाटलं की तू मेला. आत का नाही आलास? बाहेरच्या बगर दगड लावून कसा गेलास? अरे खरंच दादा, तसं काही नव्हतं. काहीतरी कारणाने वालीच्या डोक्यात पूर्वीच सुग्रीवाला हाकलायचा होता. त्याला फक्त एक सबळ कारण मिळालं. त्यांनी कोणतीही न्याय्य बाजू ऐकून न घेता लाथा बुक्क्या मारून सुग्रीवाला हाकलून लावला. लक्षात घ्या, सुग्रीव सुद्धा महायोद्धा नव्हता असं नाही, पण वडील भावाचा मान राखण्यासाठी तो तितका वाईट मारू शकला नाही. आणि तेव्हापासून ती म्हण पडली, सत्याला वाली नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी. सुग्रीव 50 वेळा सत्य सांगते पण वाली नाही. सत्याला वाली ऐक, सत्याला वाली नाही, सत्याला सुग्रीव. असा तो सुग्रीव त्या पंपा सरोवरापाशी राहत असताना त्यांनी पहिल्यांदा राम लक्ष्मण पाहिले. तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णाजिनांबरो हलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणौ. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. त्याने आपल्या परममित्राला पाठवला. सुग्रीवाची पहिली कल्पना हीच झाली की बहुतेक वालीनं मारेकरी पाठवले जंगलात. कारण वाली स्वतः मुनींच्या प्रभावाच्या क्षेत्रात येऊ शकत नाही. तो इथे येऊन मला मारू नाही शकत, ही शक्यता आहे. अलीकडे अशा प्रकाराला एक चांगलं नाव आहे, सुपारी देणे. आतापर्यंत आपल्याकडे मंगल कार्य असेल तर आपण देवाला सुपारी देत होतो. आमच्याकडे लग्नाच्या म्हणजे देवाला सुपारी ठेवली पाहिजे, विडा ठेवला पाहिजे. आता सुपारी देणे म्हणजे हा जो अर्थ असेल खतम करून टाकणे. विडा देणे म्हणजे काय असेल बुवा, काही कल्पना नाही. आता सांकेतिक शब्द भयानक वाढलेले आहेत. इथे एक शंका निश्चितपणे येईल की वालीचं बुवा तुम्ही कितीही कौतुक केलं तरी त्याच्यापेक्षा ताकदवान हनुमंत होते.
मग अन्याय करून ते सुग्रीवाला हाकलून देत असताना त्यांनी नुसतं सुग्रीवाला हाकलेला नाही, सुग्रीवाची बायको स्वतःच्या ताब्यात घेतली. त्याचा राक्षसीपणा, राक्षसी मन त्यांनी ह्या कृतीतनं व्यक्त केलं. मग अशा वेळेला मारुतीनं का नाही वालीचा हात धरला? त्याची बाजू सत्याची आहे किंवा त्याची बाजू ऐकून घे, तू अन्याय करतोयस हे करत. मारुतीने त्याचा हात का नाही धरला? सस्पेन्स, उद्या संपवू म्हणतो. आणि उलट हनुमंतांनी सहानुभूती दाखवण्यासाठी उपाय काय शोधला? तर हाच, सुग्रीवा तू माझा मित्र आहेस, हो तुझ्या दुःखात मी सहभागी आहे, सहसंवेदना मला होते आहे, त्यासाठी आपण असं करूया का, का मी तुझ्याबरोबर वनात येतो, चल. वालीचं मर्दन न करता हे सगळे मित्र एकत्र तिकडं राहत आहेत. अशा वेळेला हे दोन मारेकरी पाठवले की काय कल्पना नाही रे हनुमंता, यांची माहिती काढून आण. इथे असाच माणूस पाठवावा लागतो ज्याला म्हणता येतं धूर्त, ज्याच्यापासून संकट आहे, भीती आहे, अशा ठिकाणी तुला जायचंय. त्यांची बित्तम बातमी मला मिळायला पाहिजे, आपलं सगळं त्याला सांगायचं नाही. आमच्याकडे ही पोरांना सुद्धा कळत नाही. फोन उचलून विचारत असतात, हॅलो कोण आहे? बाबा तुमचा फोन आहे, तुम्ही आहात का नाही आहात म्हणून सांगू? अरे गाढवा, फोन चालूच आहे ना तू. तेही जातं, आयुष्यभराचं प्रकरण बी नसतं त्याचं. तुम्ही आहात का बाहेर गेलाय म्हणून सांगू? तुमचा फोन आहे. अरे धूर्त या शब्दाचा अर्थ तुझ्या स्वप्नात तरी तुला कळला होता का? मारुतीरायांनी एका सामान्य भिक्षूचं रूप घेतलंय आणि पहिल्यांदा त्या दोघांची त्यांनी आत्यंतिक स्तुती केली आहे. काय असतं, कसं बोलायला सुरुवात करावी याचं काही गणित आहे, त्याच्याकडनं माहिती काढून घ्यायची. काय आहे, कशाला पाहिजे? ह्या चेहऱ्याकडे या सुराकडे बघून कोण माहिती देईल? नाही आपले वेळ नाही, जात नाही, काही नाही, काम नाही, धंदे नाही, टवाळले काही. अरे हा जो सांस्कृतिक चेहरा आहे आपला, मला अनेक ठिकाणी याचा अनुभव आहे. अगदी तुम्ही एसटीतल्या कंडक्टरला जरी काही विचारलं, अहो कंट्रोलर साहेब काय आहे, ते विचारायची इच्छाच नष्ट होते समोर. त्याला काय आता विचारायचं आहे मला तुम्हाला? पोस्टात पोस्ट, अहो पोस्टमास्तर साहेब माझं जरा काय कसं, मग हे जरा चांगल्या तोंडाने सांगितलं असतं तर काही मी बसत नव्हतो, काही मी थांबतच होतो. ह्यासाठी अगदी असं कोणाला बघितल्यासारखा चेहरा म्हणूया, काही कल्पना नाही. पण दुपारची झोप मोडल्यासारखा तुसडेपणा त्या स्वरात आणून आधी त्यांची स्तुती करावी. तुम्ही तर देवांसारखे दिसता, देवता समान दिसता, खरंच कोण आहात हो? आणि मुद्दाम गंमत आहे का, त्यांनी रामांची स्तुती केली, राम लक्ष्मणांकडनं सगळी माहिती घेतली आणि जेव्हा खात्री पटली की यांची मैत्री आता सुग्रीवाशी करायला हरकत नाही, तेव्हा सगळं सांगितलं की मी कोण, कुठून आलो आणि कोणाकडनं आलो. तोपर्यंत आपला पत्ता ओपन करायचा नाही तिथे. आधी त्यांच्याबद्दल म्हणायचं, कोण अससी तू, जो कंस सागमद धनी धनी सानी दप गम गम ग सागम साग, हा जाताना शुद्ध सागमध गमदनी गमदनी सा कोण अससी तू, धा दिन दिन दा दा दिन दिन, कोण अससी तू नकळे मजला, कोण अससी तू
नकळे मजला तू गंगेची अथांग शुचिता, तू गंगेची अथांग शुचिता, की जननीची माया ममता, की जननीची माया ममता, कोण अससी तू नकळे मजला, कोण अससी तू नकळे. कोण अससी तू, कोण अससी तू, कोण अससी तू नकळे मजला तू गंगेची अथांग शुचिता, तू गंगेची गंगेची, तू गंगेची गंगेची, तू गंगेची गंगेची, तू गंगेची अथांग शुचिता, की जननीची माया ममता, की जननीची माया ममता, कोण अससी तू नकळे मजला, कोण अससी तू नकळे मजला, कोण अससी तू. भावुकतेची मंगल गाथा, भावुकतेची मंगल गाथा, भावुकतेची मंगल गाथा 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 भावुकतेची उदार चरिता अमर देवता, उदार चरिता अमर देवता, नवा जन्म तू मजला दिधला, नवा जन्म तू मजला दिधला, कायवधूमी नकळे तुझला, कोण अससी तू नकळे मजला, कोण अससी तू नकळे, कोण अससी तू नकळे, कोण अससी तू नकळे मजला, नकळे मजला, नकळे मजला. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय.
रामचंद्राने आपलं सर्व पूर्व आयुष्य सांगितलं आणि हे सर्व वृत्त सांगितलं तेव्हा लक्ष्मणाकडे बघून कौतुक केलं. अरे हा कोण मनुष्य इथे आपल्याला चौकशी करतोय? हनुमंतांच्या बोलण्याबद्दल इतकं तोंड भरून राम बोललेत. हा अरण्यात राहतो म्हणून याला काय अरण्यवासी म्हणायचं? अरे इतकं सुंदर भाषण 3 वेदांचं अध्ययन केल्याशिवाय येणारच नाही, इतका हा अप्रतिम बोलतोय. याच्या वाणीमध्ये कुठेही अशुद्धता नाही. कसं काय करायचं हनुमंतरावांचं? आता काय होतं, भक्तासाठी सुद्धा वाणीची शुद्धता महत्वाची आहे. भाषा कशाला बघताय? भावना बघा. नाही, भावना कितीही चांगली असली तरी त्या योग्य भाषेत यायला हवी, तितकंच खरं ना. पण दुर्दैवाने आता सरकारने आपला शिक्षक वर्गच असा केलाय की ज्याला अशुद्धतेचा अभिमान आहे. त्याने शुद्ध सांगितलं की राग येतो. काय करायचंय शुद्ध? आम्ही काय म्हटलं ते तुम्हाला समजल्याशी कारण म्हणजे याच्यासाठीच शुद्ध म्हणायचं ना. तू काय म्हणतोयस ते मला समजू दे ना, त्याच्यासाठीच शुद्ध बोल. अशुद्ध बोलल्यावर कळत नाही का? खरंच नाही कळत. पाट्या दिसल्यावर सुद्धा कळत नाही. वाहनास हात लावू नये हे स्कूटरसाठी आहे का चपलांसाठी आहे? हे मला समजावं म्हणून शुद्ध बोलायचं आहे. कारण एकाच ठिकाणी दोन्ही काढलेलं आहे. इकडं स्कूटर लावलेत, पुढे चपला काढल्यात, दोन्हीकडं पाठी हीच आहे. वाहनास हात लावू नये. एक नेहमी शब्द वापरला जातो शुद्ध आणि अशुद्धतेच्या भांडणासाठी, तो म्हणजे पाणी. पाणी म्हटलं काय आणि पाणी म्हटलं काय, काही फरक आहे का? हिंदीमध्ये पाणीच म्हणतात ना. आपण हिंदीबद्दल बोलत नाहीये, आपण मराठीबद्दल बोलूया. पण विशेष नाम हे फक्त तेवढंच उच्चारतात का? त्याची अनेक रूपं जी भाषेमध्ये येतात त्या सगळ्या रूपांचा नको काय विचार करायला? पाणी आणि पाणी यात फरक पडत नसेल, पण पाण्याची जी अनेक रूपं होतील त्यांनी अनेक संशय चमत्कारच निर्माण होतील. आमच्याकडे पाण्याचा प्रश्न आहे. हे कुठल्याही गॅरेजमध्ये चालणारं वाक्य आहे. कारण गॅरेजमध्ये सर स्क्रू टाईट करण्यासाठी पाणी हे सगळीकडे लागतात. की हा नक्की सरकारचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे का गॅरेजवाल्याचा स्क्रू टाईट करण्याचा प्रश्न आहे? ते स्क्रू टाईट करण्याचाच प्रश्न आहे हा खरा सगळा महत्त्वाचा. पण पाण्याचा प्रश्न याच्यामध्ये अनेक तर्कवितर्क येऊ शकतात. पण पाण्याचा प्रश्न लिहिल्यानंतर त्याच्यामध्ये दुसरी कोणतीही शक्यता येऊ शकत नाही. तुला काय म्हणायचे ते मला कळावे म्हणून शुद्ध बोल. आणि मुळामध्ये सगळ्या अक्षराचा उच्चार न येणं याला ज्ञान कसं म्हणायचं? पुस्तकात लिहिलेलं असतं, असं एक दृश्य काढलेलं असतं आणि खाली लिहिलं असतं एडक्यातला ए. कशातला ए? एडक्यातला. एडक्यातला ए आणि म्हसोबातला म. ए म ए म ए म ए म इतकं लिहिलेलं असताना जेव्हा मास्तर म्हणतात यम, मग हा ए जो लिहिलाय हा काय पागल म्हणतो म्हणून लिहिलाय? यम या शब्दाला अनेक अर्थ आहेत पुढे अजून. एम हे अक्षर आहे, यम ही देवता आहे. काय शिकला? यम ये. कशासाठी?
आणि आपण चुकीचं म्हणतो याचा अभिमान कशासाठी? काही बिघडलं यम ये म्हटलं, पण यम येचा अर्थ आणखीन एक होतो. पण जिथे एम लिहिलंय, एस लिहिलंय, तिथं मला ते तसं म्हणता येत नाही याचा का नाही राग येत आहे? बरं, म्हणणं काय अवघड आहे मला सांगा? जर मला अ आ इ ई उ ऊ ए ऐ हे म्हणता येतं, तर ए आणि स हे का नाही एकत्र मला म्हणता येत एस? त्याला यस म्हटलं तर एकाच भाषेत दोन वेगळे शब्द आहेत. एस म्हणा आणि यस म्हणा, हे दोन वेगवेगळ्या वेळासाठी वाक्य आहेत. पण काय म्हणा, काहीच म्हणू नका. आता काही म्हणण्यापलीकडचं आहे. जोपर्यंत ते मंत्र्याच्या जीवावर येत नाही ना, तोवर हे असंच चालणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये प्रके आत्र्यांच्या सारखी दणकट माणसं होती म्हणून शुद्धलेखन शिल्लक राहिलं. नाही तर कशाचंच शुद्धता ठेवायची नाही असं सरकारने ठरवल्यामुळं ते भाषेत तरी का ठेवते? काहीच शुद्ध ठेवायचं नाही, सगळं अशुद्ध. ते त्यांच्या एकदा जीवावर यायला पाहिजे. मी विचार केला आहे, बघा काही जमला तर काय मंत्र्यानंच बोलवायचं, मी आमच्या समारंभाला या. तुम्ही आलात की फटाके वाजवायचेत, त्यामुळे तुम्ही आलेला आम्हाला कळावं कसं फटाके वाजवायला. म्हणून आम्ही आमच्या मुलांना सांगून ठेवू, मंत्री आले की खून करा, म्हणजे फटाके वाजवतो. चालतं ना आपल्याला शुद्धलेखन नसलेलं. ह्याच्याऐवजी हे घेतलं तर काय हरकत आहे? मंत्री आले की खून करा, मग आम्ही फटाके वाजवतो. मग मुलं पण तेवढीच शाणी, मास्तर आधी वाजवू नका, आम्ही हाताने खून करतो, मगच वाजवा. या सगळ्याचा अर्थ एक घ्यायचा का हो? तुमच्या आमच्या भाषेच्या शुद्धतेला काहीच अर्थ नाही का? आता अलीकडे याच्या पुढचे कॉम्प्युटर येणार आहेत, आता तर आपण जास्त शुद्ध बोलायला पाहिजे. आता सेडॅक सारखे काही कॉम्प्युटर पुढे असे येत आहेत की तुम्हाला टायपिंग करायची गरज नाही, तुम्ही जे उच्चाराल ते टाईप होणार आहे. अशा वेळेला तर किती पंचायत होईल. एसच्या ऐवजी यस म्हटलं की ते वाई यस टाईप करून मोकळा होणार, बस बोंबलत. आता लिहि, तुला काही सूत्र लिहायचे, केमिस्ट्रीच सगळी बिघडवणार. H2SO4 लिहिणार कसं मध्ये यस म्हटल्यावर? ते काय रसायनशास्त्राचं सूत्र होईल तयार? सगळं अशुद्धतेचं सूत्र. मारुती रायांचं कौतुक करताना रामचंद्र म्हणतात, काय मनुष्य आहे, एकही अशुद्ध शब्द नाही, इतका वेळ हे बोलतायत माझ्याशी. दुसरं कौतुक असं केलंय, यांच्या बोलण्याने देहावरती कोणतेही विपरीत परिणाम नाहीत. मग खरंच वक्तृत्व स्पर्धेला सुद्धा आदर्श देवता हनुमंत ठेवायला हरकत नाही. कारण बोलताना आपला देह कसा आहे याच्यावर सुद्धा प्रभाव पुष्कळसा पडायचा, परिणाम बदलत असतो. म्हणून पूर्वी वक्तृत्व स्पर्धेत नवीन बालगंधर्वांच्या काळात जी नाटकात काम करायची माणसं, त्यांना स्टेजवर नाही, संपूर्ण आरशासमोर उभं राहून त्यांना म्हणायला लावायचे, आता म्हणा डायलॉग, आणि तुम्हीच तुम्हाला कसे दिसताय सांगा तो संवाद म्हणताना. आपल्या मुलांमध्ये सुद्धा काही दोष असतील तर मुद्दाम विचार करून काढा, कारण ते त्याच्या व्यक्तिमत्वासाठी सुद्धा आवश्यक आहे. उगाच डोळे मिचकवत बोलणे. बरं का आई, डोळे शांत ठेव. हा डोळ्याचा प्रश्न असू शकतो. हा त्याला ती सवयच आहे, असं मूर्खासारखं उत्तर द्यायचं नाही, ती काढायचाच प्रयत्न करायचा. उगाच काहीतरी करत आणि त्याचं असं झालं बघा, हे काय आहे म्हणजे, तू शांत उभा राहा. बरं आपण कुठे बोलतोय, काय बोलतोय ते तर कळू दे. मोबाईलवर सांगतात, हां तुम्ही रिक्षातनं आलात का माटे चौकापर्यंत? आलात, हां आलात ना माटे चौकापर्यंत, हां आता असं वळा. मोबाईलवरती तुझा हात त्याच्या काकाला दिसतोय का? असं असं वळा, काय उजवीकडे वळा म्हण, डावीकडे वळा म्हण, कशा आलं का तुम्ही? हां आता असं वळा म्हण.
अनेक मुलांचं वक्तृत्वामध्ये सुद्धा बघितलंय मी बोलताना. अश्वत्थामा आपल्या आईला म्हणाला, आई आई मला खूप भूक लागली. ते उभं राहणं बरोबर आहे का या वाक्याला? प्रयत्नपूर्वक मला सांगितलं पाहिजे बोलताना. तो अश्वत्थामा आईला म्हणून, आई आई मला भूक लागली. भूक लागलेला हात इथे पाहिजे, इथे कुठे हात गेला तुझा? ती भूक लागली होत नाही. बोलताना देहबोली उत्तम असणं हे हनुमंतांचं एक गुण घेतलाय. आणि आणखीन एक शेवटचा गुण सांगतो त्यांनी सांगितलेला. अरे यांच्या बोलण्यात कुठेही संदिग्धता नाही, कुठेही पाल्हाळ नाही, ते मुद्देसूद बोलले. आणि त्यातला डाव रामचंद्रांच्या लक्षात आला की तो आपली काहीही माहिती न देता माझ्याकडनं सगळी माहिती घेतोय आणि हे झाल्यावर तो त्याची माहिती देतोय. म्हणून त्यांनी लक्ष्मणाकडे कौतुक केले. लक्ष्मणा, इतका बुद्धिवान ज्याचा दूत असेल त्याचं निम्म काम आधीच झालं म्हणून समज. इतका हा सुंदर आहे. ज्या कोणाचा कडून हा आला असेल, बुद्धिवान दूत असला की खरंच निम्म काम झालेलंच असतं. पराक्रम नंतर करता येतो, आधी कोऑर्डिनेटर. प्रतापगडचा रणसंग्राम जर बघाल तर याच डोळ्याने बघावा लागेल. अफजल खान तंबूमध्ये आल्यानंतर शिवाजी महाराजांचा पराक्रम सुरू होईल, पण मुळामध्ये खानाला वाईपासून त्या तंबूपर्यंत आणायचा यासाठी सगळ्यात मोठा मोहरा आहे गोपीनाथ पंत बोकील नावाचा दूत. या वकिलानं जर त्याला फसवून तिथपर्यंत आणला तर पुढचा विषय होईल. यासाठी गोपीनाथ पंतांनी काय हजार लटपट्या उचापत्या तिथे जाऊन केल्या. तिथे गेले, अफजल खानाचे पाय काय दाबायला सुरुवात केली. अफजल खान म्हणते, माझे पाय काय दाबताय? तो म्हणले, एवढ्या लांबून तुम्ही आलात म्हणजे तुमचे पाय दुखतच असले पाहिजेत. तो म्हणतो, मी हत्तीवर बसून आलोय. त्यालाही तो विनोद कळला नाही. गोपीनाथ पटकन बोलून गेले, हत्तीचे काय तुमचे काय, पाय सारखेच आहेत म्हणतात. आता बाकी दरबारातल्या लोकांना कळत होतं, पण अफजल खान तितकाच मठ्ठासारखा बघत होता. हा असा का करतोय? लाख प्रकरणं केली. एकच वाक्य सांगतो, विस्तार उद्या परवा बघू. पण अलीकडे इतिहास सुद्धा जातीचा चष्मा लावून माणसं बघतात. अनेक लोक ब्राह्मणांना शिव्या एका वाक्याने घालतात की अफजल खानाचा वकील ब्राह्मण होता, कृष्णाजी भास्कर. अफजल खानासारख्या नालायकाचे सुद्धा वकील ब्राह्मण होते, म्हणजे सगळे ब्राह्मण हरामखोर असले पाहिजे. पण दुर्दैवाने त्या मूर्खाला माहीत नाही, अफजल खानाला फसवून शिवाजीराजांच्या तावडीत देणारा इतका बुद्धिवान तोही शिवाजीराजांचा वकील ब्राह्मणच होता. ज्याचं नाव गोपीनाथ पंत बोकील असं होतं. ज्या गोपीनाथ पंतावर शिवाजी महाराजांनी इतका विश्वास ठेवला होता की तो माझं निम्म काम करेल. अहो, खान प्रतापगडावर आला, इथंच निम्म युद्ध तुम्ही जिंकलेलं असतं. हे युद्धापुरतं झालं. आणि आणखीन तिसरी गोष्ट सांगायची असेल तर स्वामी विवेकानंदांचं नाव एक वेगळ्या कारणासाठी घ्यावं लागेल. भारताकडून फक्त स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये पोचले. ज्या तऱ्हेनं आपल्या गोष्टीचं प्रगटीकरण प्रतिनिधित्व मनुष्य करतो त्यावरच निम्म भारतवर्ष त्यावेळेला जागतिक धर्म परिषदेमध्ये जिंकून गेलं होतं. एक दूत आणि त्याचं उत्तम वक्तृत्व हे आपल्या देशाला, आपल्या नायकाला किती मोठ्या प्रमाणात मोठेपणा देऊन जातं हे हनुमंतांनी आपल्याला आदर्शाने शिकवलंय, आग्रहाने वाल्मिकींनी गायलंय. आता आपल्या वक्तृत्व स्पर्धेत हे चालू ठेवलं तर ठीक आहे, अन्यथा शाळेत सुद्धा वक्तृत्व हाही शब्द लिहिता येत नाही. कशाला काय जोडतात? काही नाही, तुला दुर्बुद्धी जोडतात. कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हनुमान, कैवारी हनुमान अमुचा, कैवारी हा, कैवारी हा, कैवारी हनुमान. हार आणि बुक्का 5 वेळेला भजन करूया.